माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. यावर्षीच्या मान्सूनमध्ये नैसर्गिक आपत्ती देशाची परीक्षा घेत आहेत. गेल्या काही आठवड्यांमध्ये आपण पूर आणि भूस्खलनाचा मोठा कहर पाहिला आहे. कुठे घरं उद्ध्वस्त झाली, कुठे शेतं पाण्याखाली गेली, कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली. पाण्याच्या जोरदार प्रवाहात कुठे पूल वाहून गेले, रस्ते वाहून गेले. लोकांसाठी गंभीर स्थिती निर्माण झाली. या घटनांनी प्रत्येक भारतीयाला दुःख झालं आहे. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले, त्यांचं दुःख आपल्या सर्वांचं दुःख आहे. जिथे जिथे संकट आलं, तिथल्या लोकांना वाचवण्यासाठी आपले एनडीआरएफ, एसडीआरएफचे जवान, इतर सुरक्षा दल प्रत्येक जण रात्रंदिवस प्रयत्न करत होते. जवानांनी तंत्रज्ञानाचा आधारही घेतला आहे. थर्मल कॅमेरे, लाईव्ह डिटेक्टर, स्निफर डॉग्स आणि ड्रोन सर्व्हेलन्स अशा अनेक आधुनिक साधनांच्या मदतीने मदतकार्याला गती देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले गेले. या दरम्यान हेलिकॉप्टरने मदत सामग्री पोहोचवण्यात आली. दुखापत झालेल्यांना एअरलिफ्ट करण्यात आलं. आपत्तीच्या काळात लष्कर मदतनीस म्हणून पुढे आलं. संकटाच्या अशा परिस्थितीत स्थानिक लोक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, प्रशासन सर्वांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले. या कठीण काळात मानवतेला सर्वोच्च स्थानी ठेवलेल्या अशा प्रत्येक नागरिकाला मी मनापासून धन्यवाद देतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, पूर आणि पावसाच्या या विध्वंसाच्या काळात जम्मू काश्मीरने 2 विशेष कामगिरीही साध्य केल्या आहेत. याकडे लोकांचं फारसं लक्ष गेलं नाही, पण जेव्हा तुम्ही त्या यशांबद्दल जाणून घ्याल, तेव्हा तुम्हाला खूप आनंद होईल. जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथील स्टेडियममध्ये विक्रमी संख्येने लोक एकत्र आले होते. इथे पुलवामातील पहिला डे नाईट क्रिकेट सामना खेळला गेला. पूर्वी अशी गोष्ट घडणं अशक्य होतं, पण आता आपला देश बदलत आहे. हा सामना रॉयल प्रीमियर लीगचा एक भाग आहे, ज्यामध्ये जम्मू काश्मीरचे वेगवेगळे संघ खेळत आहेत. इतके सगळे लोक, विशेषतः तरुण, पुलवामामध्ये रात्रीच्या वेळी हजारोच्या संख्येने क्रिकेटचा आनंद घेत आहेत. हे चित्र खरंच बघण्यासारखं होतं. मित्रांनो, सर्वांचे लक्ष वेधून घेणारा दुसरा कार्यक्रम होता. देशात पहिल्यांदाच खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिव्हल झाला आणि तोही श्रीनगरच्या दल लेकवर. खरंच असा उत्सव आयोजित करण्यासाठी ही किती खास जागा आहे. याचा उद्देश जम्मू काश्मीरमध्ये वॉटर स्पोर्ट्सला आणखी लोकप्रिय बनवणं आहे. यात संपूर्ण भारतातून 800 पेक्षा जास्त ॲथलेट्सनी भाग घेतला. महिला ॲथलेट्सही मागे नव्हत्या. त्यांचा सहभागही जवळजवळ पुरुषांइतकाच होता. यात भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देऊ इच्छितो. सर्वात जास्त पदकं जिंकणाऱ्या मध्य प्रदेशचं विशेष अभिनंदन. त्यानंतर हरियाणा आणि ओडिशाचा क्रमांक आहे. जम्मू आणि काश्मीरचे सरकार आणि तिथल्या लोकांची आपुलकी आणि आगत्य याचे मी खूप कौतुक करतो. मित्रांनो, या कार्यक्रमाशी संबंधित अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी यात सहभागी झालेल्या 2 खेळाडूंशी बोलावं असा मी विचार केला आहे. त्यापैकी एक आहेत ओडिशाच्या रश्मिता साहू आणि दुसरे श्रीनगरचे मोहसिन अली. तर चला बघूया ते काय म्हणतात. रश्मिताजी, नमस्कार. नमस्कार सर. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ सर. रश्मिताजी, सर्वात आधी क्रीडा जगतातील यशाबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद सर. रश्मिता, आमचे श्रोते तुमच्याबद्दल आणि तुमच्या क्रीडा प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. मीही खूप उत्सुक आहे. सांगा. सर, मी रश्मिता साहू आहे. मी ओडिशाची आहे आणि कॅनोईंग प्लेयर आहे.
मी 2017 मध्ये स्पोर्ट्सची सुरुवात केली होती. कॅनोइंग सुरू केलं होतं आणि मी नॅशनल लेवलवर चॅम्पियनशिप आणि नॅशनल गेम्समध्ये सहभागी झाले आहे. सर, मला 41 मेडल्स मिळाले आहेत. 13 सुवर्ण, 14 रौप्य आणि 14 कांस्य मेडल्स. या खेळाची आवड कशी निर्माण झाली? सगळ्यात आधी तुम्हाला यासाठी कोणी प्रेरित केलं? तुमच्या कुटुंबात खेळाचं वातावरण आहे का? या खेळासंबंधी आमच्या गावात असं काहीच नव्हतं. तर गावाकडे नदीत बोटिंग व्हायचं. तेव्हा मी एकदा पोहण्यासाठी गेले होते. तर असेच मी आणि मैत्रीण स्विमिंग करत असताना एक कॅनोइंग कॅकिंगची बोट गेली. मला त्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. मग मी तिला विचारलं की हे काय आहे? तर तिने सांगितलं की तिकडे जगतपूरमध्ये साई स्पोर्ट्स सेंटर आहे. तिथे असे खेळ आहेत आणि मी पण तिथे जाणार आहे. मला ते खूप आकर्षक वाटलं. ते काय आहे मला माहिती नव्हतं. पाण्यात लहान मुलं हे बोटिंग कसं करतात? मी म्हणाले की मला पण जायचं आहे. जायचं ते मला पण सांग. तर ती म्हणाली तिथे त्यांच्याशी बोल. मग मी लगेच घरी जाऊन बाबा मला देखील तिथं जायचं आहे असं म्हणाले. मग बाबा ठीक आहे म्हणून मला घेऊन गेले. त्यावेळी ट्रायल नव्हती. मग कोचनी सांगितलं की ट्रायल फेब्रुवारीमध्ये असते. तुम्ही फेब्रुवारी मार्चमध्ये त्या ट्रायलच्या वेळी या. मग मी ट्रायलच्या वेळी गेले. अच्छा रश्मिता, आता काश्मीरमध्ये झालेल्या खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवलमध्ये तुमचा स्वतःचा अनुभव कसा होता? काश्मीरला पहिल्यांदा गेला होतात का? हो सर, मी काश्मीरला पहिल्यांदाच गेले होते. आमच्यासाठी तिथे पहिल्यांदा खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता. त्यात माझे 2 इव्हेंट होते. सिंगल्स 200 मीटर आणि 500 मीटर डबल्स. आणि मी दोन्हीमध्ये गोल्ड मेडल मिळवलं आहे सर. अरे वा, तुम्ही दोन्हीमध्ये जिंकलात. हो सर. खूप खूप अभिनंदन. धन्यवाद सर. अच्छा रश्मिता, जलक्रीडा व्यतिरिक्त तुमचे काय छंद आहेत? जलक्रीडा व्यतिरिक्त सर मला स्पोर्ट्समध्ये रनिंग खूप आवडतं. जेव्हा पण मी सुट्टीत जाते तेव्हा मी रनिंगसाठी जाते. माझं जे जुनं फील्ड आहे तिथे मी आधी थोडंसं फुटबॉल खेळायला शिकले होते. तर तिथे जेव्हाही जायचे तेव्हा मी खूप रनिंग करायचे आणि मी थोडंफार फुटबॉल पण खेळते. म्हणजे खेळ तुमच्या रक्तातच आहे. हो सर. मी पहिलीपासून 10वी पर्यंत स्कूलमध्ये होते तेव्हा मी ज्यात पण भाग घ्यायचे त्यात सगळ्यात पहिली यायचे, चॅम्पियन व्हायचे सर. रश्मिता, जे लोक तुमच्यासारखं खेळात पुढे जाऊ इच्छितात त्यांना जर काही संदेश द्यायचा असेल तर तुम्ही काय द्याल? खूप मुलांना घरातून बाहेर पडायला पण बंदी असते आणि त्यात मुलगी असेल तर बाहेर कसं जाणार आणि काहींना पैशांच्या अडचणीमुळे खेळ सोडावा लागतो. आणि ही जी खेलो इंडियाची स्कीम आहे त्यात खूप मुलांना पैशांची पण मदत मिळते आणि मुलांना खूप मदत मिळत आहे. त्यामुळे बरीच मुलं पुढे जाऊ शकत आहेत. आणि मी सगळ्यांना सांगेन की खेळ सोडू नका. खेळामुळे खूप पुढे जाऊ शकता. तर खेळ हा फक्त खेळ नसतो, पण त्यामुळे शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहतो आणि खेळात पुढे जाऊन भारताला मेडल मिळवून देणं आमचं हे कर्तव्य आहे. चला रश्मिताजी, मला खूप छान वाटलं. तुमचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या वडिलांनाही माझा नमस्कार सांगा, कारण त्यांनी इतक्या अडचणींमध्येही एका मुलाला पुढे जाण्यासाठी इतकं प्रोत्साहन दिलं. माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ सर. मोहसिन अली, नमस्कार. नमस्कार सर. मोहसिनजी, तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. मोहसिन, तुम्ही पहिलं गोल्ड मेडल जिंकलं, तेही पहिल्या खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्समधलं. तर तुम्हाला कसं वाटतंय? तर मी खूप खुश आहे. इथे काश्मीरमध्ये पहिल्यांदा झालेल्या खेलो इंडियामध्ये मी गोल्ड मेडल जिंकलं. लोकांचा प्रतिसाद कसा आहे? खूप चर्चा आहे सर. पूर्ण कुटुंब खुश आहे. तुमच्या शाळेतले लोक? शाळेतले पण सगळे खुश आहेत. काश्मीरमध्ये सगळे म्हणतात की तुम्ही गोल्ड मेडलिस्ट आहात. तुम्ही तर आता मोठे सेलिब्रिटी झाला आहात. येस सर. अच्छा, जलक्रीडेमध्ये आवड कशी निर्माण झाली आणि त्याचे फायदे काय वाटतात तुम्हाला? आधी लहानपणी तिथे दल लेकमध्ये मी ती बोट पाहिली. बाबांनी विचारलं, तू करणार का? मी सांगितले हो. मी सेंटरमध्ये मॅमकडे गेलो. मग त्यांनी मला शिकवलं. मोहसिन, संपूर्ण देशातून लोक आले होते. पहिल्यांदा वॉटर स्पोर्ट्सचा कार्यक्रम झाला आणि तोही श्रीनगरमध्ये दल लेकमध्ये झाला. इतके सगळे लोक, देशातले लोक आले, तर तिथल्या लोकांना कसं वाटत होतं? खूपच खुश आहेत सर. सगळे म्हणत होते
चांगली जागा आहे, इथली फॅसिलिटी सगळं व्यवस्थित आहे. इथे खेलो इंडियामध्ये सगळं उत्तम होतं. मग तुम्ही कधी काश्मीरच्या बाहेर खेळण्यासाठी गेला आहात का? हो सर, मी भोपाळला गेलो आहे, गोव्याला गेलो आहे, केरळला गेलो आहे, हिमाचलला गेलो आहे. अच्छा, मग तुम्ही तर संपूर्ण भारत पाहिला आहे. हो सर. अच्छा, इतके सगळे खेळाडू तिथे आले होते. हो सर. मग नवीन मित्र बनवले की नाही? सर, खूप मित्र बनवले. आम्ही इथे दल लेकमध्ये, लाल चौकात एकत्र फिरलो. आम्ही सगळीकडे फिरलो. पहलगामला पण गेलो होतो. हो सर, सगळीकडे. बघा, मी तर पाहिलं आहे की जम्मू काश्मीरमध्ये स्पोर्ट्स टॅलेंट खूपच जबरदस्त आहे. हो. आमचे जे जम्मू काश्मीरचे तरुण आहेत ते देशाचं नाव मोठं करतील इतकी क्षमता त्यांच्यात आहे आणि तुम्ही ते करून दाखवलं आहे. सर, ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणं हे माझं स्वप्न आहे. तेच स्वप्न आहे. वा, शाबास. तेच स्वप्न आहे सर. तुमचं बोलणं ऐकूनच मला अत्यंत आनंद झाला. सर, ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणं हेच माझं स्वप्न आहे. देशाचं राष्ट्रगीत वाजवायला लावणं, हो तेच माझं स्वप्न आहे. माझ्या देशातील एका मजूर कुटुंबातील मुलगा इतकी मोठी स्वप्न बघतो म्हणजे हा देश खूप पुढे जाणार आहे. सर, खूप पुढे जाणार आहे. इथे खेलो इंडिया आयोजित केल्याबद्दल आम्ही भारत सरकारचे आभारी आहोत. इथे पहिल्यांदाच झाला आहे सर. म्हणूनच तर तुमचे शाळेमध्ये पण कौतुक होत असेल. हो सर. चला मोहसिन, मला तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि माझ्या वतीने तुमच्या वडिलांना माझे विशेष आभार सांगा. कारण त्यांनी मजुरी करत जगत असतानाही तुमचं आयुष्य घडवलं आहे आणि तुम्ही तुमच्या वडिलांच्या शब्दावर न थांबता 10 वर्षांपर्यंत तुम्ही तपस्या केली आहे. ही एका खेळाडूसाठी खूप मोठी प्रेरणा असते आणि तुमच्यावर एवढी मेहनत घेतलेल्या कोचचे सुद्धा मी खूप अभिनंदन करतो. माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. खूप खूप अभिनंदन. धन्यवाद सर. नमस्कार. जय हिंद. मित्रांनो, एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना देशाच्या एकतेसाठी, देशाच्या विकासासाठी खूप गरजेची आहे आणि निश्चितच यामध्ये खेळ मोठी भूमिका बजावतात आणि म्हणूनच तर मी म्हणतो, जो खेळतो तो बहरतो. आपला देश सुद्धा जितक्या स्पर्धांमध्ये खेळेल तितका बहरेल. तुम्हा दोन्ही खेळाडूंना आणि तुमच्या साथीदारांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुम्ही UPSCचं नाव तर नक्कीच ऐकलं असेल. ही संस्था देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक सिव्हिल सर्व्हिसेसची पण परीक्षा घेते. आपण सगळ्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसच्या टॉपर्सच्या प्रेरणादायी गोष्टी अनेकदा ऐकल्या आहेत. हे तरुण कठीण परिस्थितीत अभ्यास करून आपल्या कष्टाने या सेवांमध्ये जागा मिळवतात. पण मित्रांनो, UPSC परीक्षेचं अजून एक सत्य आहे. हजारो असे उमेदवारही असतात जे खूप सक्षम असतात. त्यांची मेहनतही कुणापेक्षा कमी नसते, पण अगदी थोड्या फरकाने ते अंतिम यादीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. या उमेदवारांना दुसऱ्या परीक्षांसाठी नव्याने तयारी करावी लागते. यात त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. म्हणूनच आता या हुशार विद्यार्थ्यांसाठीही प्रतिभा सेतू नावाचा एक डिजिटल प्लॅटफॉर्म बनवला गेला आहे. प्रतिभा सेतूमध्ये अशा उमेदवारांचा डेटा ठेवला आहे ज्यांनी UPSCच्या वेगवेगळ्या परीक्षांचे सर्व टप्पे पास केले, पण अंतिम मेरिट लिस्टमध्ये त्यांचं नाव येऊ शकलं नाही. या पोर्टलवर अशा 10,000पेक्षा जास्त होतकरू तरुणांची माहिती उपलब्ध आहे. कुणी सिव्हिक सर्व्हिसेसची तयारी करत होतं, कुणाला इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये जायचं होतं, काहींनी मेडिकल सर्व्हिसेसचा प्रत्येक टप्पा पार केला होता. फायनलमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं नाही. अशा सर्व उमेदवारांची माहिती आता प्रतिभा सेतू पोर्टलवर उपलब्ध करून दिली जात आहे. या पोर्टलवरून खाजगी कंपन्या या हुशार तरुणांची माहिती घेऊन त्यांना आपल्याकडे नोकरी देऊ शकतात. मित्रांनो, या प्रयत्नांचे परिणामही दिसू लागले आहेत. शेकडो उमेदवारांना या पोर्टलच्या मदतीने लगेच नोकरी मिळाली आहे आणि ते तरुण जे अगदी थोड्या फरकाने मागे राहिले होते, आता नव्या आत्मविश्वासाने पुढे जात आहेत. माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आज संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे आहे. भारतात दडलेल्या क्षमतेवर जगभरातील लोकांची नजर आहे. याच संदर्भात एक सुखद अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्हाला माहीत आहे की आजकाल पॉडकास्टचं खूप प्रस्त आहे. वेगवेगळ्या विषयांवरचे पॉडकास्ट निरनिराळ्या प्रकारचे लोक बघतात आणि ऐकतात. गेल्या काही दिवसांत मी सुद्धा काही पॉडकास्टमध्ये सहभागी झालो होतो. असेच एक पॉडकास्ट जगातल्या खूप प्रसिद्ध पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्यासोबत झाला होता. त्या पॉडकास्टमध्ये खूप गप्पा झाल्या आणि जगभरातल्या लोकांनी तो ऐकला सुद्धा. आणि जेव्हा पॉडकास्टवर बोलणं सुरू होता तेव्हा बोलता बोलता मी एक विषय काढला होता. जर्मनीच्या एका खेळाडूने तो पॉडकास्ट ऐकला आणि त्यांचं लक्ष मी त्यात सांगितलेल्या एका गोष्टीवर केंद्रित झालं. त्यांना तो विषय इतका आवडला की आधी त्यांनी त्या विषयावर संशोधन केलं आणि मग जर्मनीमधल्या भारतीय दूतावासाला संपर्क केला आणि त्यांनी पत्र लिहून कळवलं की त्यांना त्या विषयासंबंधी भारताशी संपर्क करायचा आहे. तुम्ही विचार करत असाल की मोदीजींनी पॉडकास्टमध्ये असा कोणता विषय मांडला की ज्यामुळे जर्मनीचा एक खेळाडू प्रेरित झाला. हा कोणता विषय होता? मी तुम्हाला आठवण करून देतो. मी पॉडकास्टमध्ये बोलता बोलता मध्य प्रदेशच्या शहडोलमधल्या फुटबॉलच्या लोकप्रियतेशी संबंधित एका गावाचं वर्णन केलं होतं. खरं तर 2 वर्षांपूर्वी मी शहडोलला गेलो होतो. तिथल्या फुटबॉल खेळाडूंना भेटलो होतो. पॉडकास्ट चालू असताना एका प्रश्नाचे उत्तर देताना मी शहडोलच्या फुटबॉल खेळाडूंचाही उल्लेख केला होता. हीच गोष्ट जर्मनीचे फुटबॉल खेळाडू आणि कोच डिएटमार बियर्सडॉर्फर यांनीही ऐकली. शहडोलच्या तरुण फुटबॉल खेळाडूंच्या जीवन प्रवासाने त्यांना खूप प्रभावित आणि प्रेरित केलं. खरंच कुणी कल्पनाही केली नव्हती की तिथले प्रतिभावान फुटबॉल खेळाडू दुसऱ्या देशांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करतील. आता जर्मनीच्या या कोचने शहडोलच्या काही खेळाडूंना जर्मनीच्या एका अकॅडमीमध्ये प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यानंतर मध्य प्रदेश सरकारनेही त्यांच्याशी संपर्क साधला आहे. शहडोलचे आमचे काही तरुण मित्र लवकरच प्रशिक्षणासाठी जर्मनीला जातील. मला हे पाहूनही खूप आनंद होतो की भारतात फुटबॉलची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. फुटबॉल प्रेमींना हे आग्रहाने सांगतो की वेळ मिळेल तेव्हा त्यांनी शहडोलला नक्की जावं आणि तिथे खेळात होणारी क्रांती जवळून पाहावी. माझ्या प्रिय देशबांधवांनो, सुरतमधील जितेंद्र सिंह राठोड यांच्याबद्दल माहिती मिळाल्यावर तुम्हाला खूप सुखद अनुभव येईल. मन अभिमानाने भरून जाईल. जितेंद्र सिंह राठोड एक सिक्युरिटी गार्ड आहेत आणि त्यांनी एक अद्भुत उपक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक देशभक्तासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. गेल्या काही वर्षांपासून ते अशा सर्व जवानांबद्दल माहिती गोळा करत आहेत ज्यांनी भारत मातेच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले आहेत. आज त्यांच्याकडे पहिल्या महायुद्धापासून ते आतापर्यंत शहीद झालेले हजारो वीर जवान यांच्याबद्दल माहिती उपलब्ध आहे. त्यांच्याकडे शहीदांचे हजारो फोटो सुद्धा आहेत. एकदा एका शहीद जवानाच्या वडिलांचे शब्द त्यांच्या हृदयाला भिडले. शहीदाचे वडील म्हणाले होते, मुलगा गेला तर काय झालो देश तर सुरक्षित आहे ना. ह्या एका गोष्टीने जितेंद्र सिंह यांच्या मनात देशभक्तीची एक अद्भुत लाट निर्माण केली. आज ते अनेक शहीदांच्या कुटुंबियांशी संपर्कात आहेत. जवळपास 2,500 शहीदांच्या आई वडिलांच्या पायाची माती सुद्धा त्यांनी आपल्याजवळ आणून ठेवली आहे. हे त्यांच्या सशस्त्र दलांप्रती असलेल्या नितांत प्रेमाचं आणि जिव्हाळ्याचं जिवंत उदाहरण आहे. जितेंद्रजींचं आयुष्य आपल्याला देशभक्तीची खरी शिकवण देतं. माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आजकाल तुम्ही पाहिलं असेल, अनेकदा घरांच्या छतांवर, मोठ्या इमारतींवर, सरकारी कार्यालयांमध्ये सोलार पॅनेल लावलेले दिसतात. लोकांना आता याचं महत्त्व समजत आहे आणि ते मोकळ्या मनाने त्याला स्वीकारत आहेत. आपल्या देशावर सूर्यदेवाची इतकी कृपा असताना त्यांनी दिलेल्या त्या ऊर्जेचा पुरेपूर वापर केला पाहिजे. मित्रांनो, सोलार पॉवरमुळे शेतकरी आपलं आयुष्य बदलत आहे. तेच शेत, तितकेच कष्ट, तोच शेतकरी. पण आता मेहनतीचं भरपूर फळ मिळत आहे. हा बदल सोलार पंप आणि सोलार राईस मिलमुळे येत आहे. आज देशातील अनेक राज्यांमध्ये शेकडो सोलार राईस मिल उभा राहिल्या आहेत. या सोलार राईस मिलमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नासोबतच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदही वाढला आहे. मित्रांनो, बिहारच्या देवकीजींनी सोलार पंप वापरून गावाचं नशीब बदलून टाकलं आहे. मुझफ्फरपूरच्या रतनपुरा गावात राहत असलेल्या देवकीजींना लोक आता प्रेमाने सोलार दीदी म्हणतात. देवकीजींचं आयुष्य सोपं नव्हतं. कमी वयात लग्न झालं. जवळ होतं एक लहानसं शेत, 4 मुलांची जबाबदारी, पण भविष्याची काहीही स्पष्टता नव्हती. पण त्यांचं धैर्य कधी खचलं नाही. त्या एका बचत गटामध्ये सहभागी झाल्या आणि तिथेच त्यांना सोलार पंपबद्दल माहिती मिळाली. त्यांनी सोलार पंपसाठी प्रयत्न सुरू केले आणि त्या यशस्वीही झाल्या. सोलार दीदींच्या सोलार पंपने यानंतर जणू गावाचं चित्रच बदलून टाकलं. जिथे आधी काही एकर जमिनीला पाणी मिळायचं, तिथे आता सोलार दीदींच्या सोलार पंपमुळे 40 एकरपेक्षा जास्त जमिनीपर्यंत पाणी पोहोचत आहे. सोलार दीदींच्या या मोहिमेत गावातील अन्य शेतकरीही सामील झाले आहेत. त्यांची पिकं हिरवीगार होऊ लागली आहेत. उत्पन्न वाढू लागलं. मित्रांनो, आधी देवकीजींचं आयुष्य 4 भिंतींमध्ये मर्यादित होतं. पण आता त्या पूर्ण आत्मविश्वासाने आपलं काम करत आहेत. सोलार दीदी बनून पैसे कमवत आहेत. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे त्या परिसरातील शेतकऱ्यांकडून UPIद्वारे पेमेंट घेतात. आता संपूर्ण गावात त्यांना खूप आदराने पाहिलं जातं. त्यांच्या मेहनतीने आणि दूरदृष्टीने हे दाखवून दिलं आहे की सौर ऊर्जा फक्त विजेचं स्रोत नाही, तर ती गावोगावी नवा प्रकाश आणणारी एक नवी शक्ती सुद्धा आहे. माझ्या प्रिय देश बांधवांनो, 15 सप्टेंबरला मोक्षगुंडम विश्वेश्वरैया या भारताच्या महान अभियंत्याचा वाढदिवस असतो. तो दिवस आपण इंजिनियर्स डे म्हणून साजरा करतो. इंजिनियर्स फक्त मशीन बनवत नाहीत, तर ते स्वप्नांना सत्यात उतरवणारे कर्मयोगी असतात. मी भारतातील प्रत्येक इंजिनियरचे कौतुक करतो. त्यांना माझ्याकडून शुभेच्छा देतो. मित्रांनो, सप्टेंबरमध्येच भगवान विश्वकर्मा यांच्या पूजेचा पवित्र प्रसंगही येणार आहे. 17 सप्टेंबरला विश्वकर्मा जयंती आहे. हा दिवस आपल्या त्या विश्वकर्मा बांधवांनाही समर्पित आहे, जे पारंपरिक शिल्प, कौशल्य आणि ज्ञान विज्ञान अविरतपणे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला देत आहेत. आपले सर्व सुतार, लोहार, सोनार, कुंभार, मूर्तिकार आणि गवंडी नेहमीच भारताच्या समृद्धीचा पाया ठरलेले आहेत. आपल्या या विश्वकर्मा बंधूंच्या मदतीसाठीच सरकारने विश्वकर्मा योजनाही सुरू केली आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकवू इच्छितो. तो ये जो मानपत्र में आपने लिखा है, ये स्टेटों के बारे में मैंने जो कुछ किया या हैदराबाद के बारे में हमारी गवर्नमेंट ने जो कुछ किया, ठीक है किया, लेकिन आप जानते हैं कि हैदराबाद का किस्सा इस तरह से
हमने किया उसमें कितनी मुसीबत हुई। सब स्टेटों के साथ, सब प्रिंसेस के साथ हमने वायदा दिया था कि भाई कोई प्रिंस का, कोई राजा का हम अलग फैसला नहीं करेंगे, सबका एक हिसाब, जैसे सबका होता है ऐसा उनका भी। लेकिन उनके लिए हमने वहां तक अलग समझौता किया। वल्लभभाई पटेल यांचा आहे. हैदराबादच्या घटनांबद्दल त्यांच्या आवाजात जी वेदना आहे ती तुम्ही अनुभवू शकता. पुढच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये आपण हैदराबाद मुक्तीदिनही साजरा करणार आहोत. या महिन्यातच आपण ऑपरेशन पोलोमध्ये सहभागी झालेल्या त्या सर्व वीरांच्या शौर्याचे स्मरण करतो. सर्वांना माहीत आहे की ऑगस्ट 1947 मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हैदराबादमध्ये एक वेगळीच परिस्थिती होती. निजाम आणि रझाकारांचे अत्याचार दिवसेंदिवस वाढत होते. तिरंगा फडकवण्यावर किंवा वंदे मातरम म्हणण्यावरही लोकांना मृत्यूदंड दिला जात होता. महिला आणि गरिबांवर अत्याचार केले जात होते. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनीही हे सांगितले होते की ही समस्या खूप मोठी होत चालली आहे. अखेरीस सरदार पटेल यांनी हे प्रकरण आपल्या हातात घेतलं. त्यांनी सरकारला ऑपरेशन पोलो सुरू करण्यासाठी तयार केलं. विक्रमी वेळेत आपल्या सैन्याने हैदराबादला निजामाच्या हुकुमशाहीतून मुक्त केलं आणि त्याला भारताचा भाग बनवलं. संपूर्ण देशाने या यशाचा उत्सव साजरा केला. माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुम्ही जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात जा, तिथे तुम्हाला भारतीय संस्कृतीचा प्रभाव नक्की पाहायला मिळेल. आणि हा प्रभाव फक्त जगातल्या मोठ्या शहरांपुरताच मर्यादित नाही, तर तो लहान लहान शहरांमध्येही पाहता येतो. इटलीच्या कॅम्प्रोतोंदो नावाच्या एका छोट्याशा शहरात असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. इथे महर्षी वाल्मिकींच्या मूर्तीचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमात तिथले स्थानिक मेयर यांच्यासह त्या भागातील अनेक महत्त्वाचे व्यक्तीही सहभागी झाले होते. महर्षी वाल्मिकींची मूर्ती स्थापित झाल्यामुळे कॅम्प रोतोंडमध्ये राहणारे भारतीय वंशाचे लोक खूप आनंदी आहेत. महर्षी वाल्मिकींचे संदेश आपल्या सर्वांना खूप प्रेरित करतात. मित्रांनो, या महिन्याच्या सुरुवातीला कॅनडाच्या मिसिसागामध्ये प्रभू श्रीरामांच्या 51 फूट उंचीच्या मूर्तीचं अनावरण करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाबद्दल लोकांमध्ये खूप उत्साह होता. सोशल मीडियावर प्रभू श्रीरामांच्या भव्य मूर्तीचे व्हिडिओ खूप शेअर केले गेले. रामायण आणि भारतीय संस्कृतीबद्दलचं हे प्रेम आता जगातल्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे. रशियामध्ये एक प्रसिद्ध ठिकाण आहे व्लादिवोस्तोक. अनेक लोक याला याच्या या वैशिष्ट्यामुळे ओळखतात की इथे हिवाळ्यात तापमान -20 ते -30 अंश सेल्सिअस इतकं कमी होतं. या महिन्यात व्लादिवोस्तोक इथं एक अनोखं प्रदर्शन भरवण्यात आलं. यामध्ये रशियन मुलांनी रामायणाच्या वेगवेगळ्या थीमवर बनवलेली चित्रसुद्धा प्रदर्शित केली. इथे एका स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं होतं. जगातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये भारतीय संस्कृतीबद्दल वाढती जागरूकता पाहून खरंच खूप आनंद होतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मन की बातमध्ये यावेळी एवढंच. सध्या देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह आहे. येणाऱ्या महिन्यांमध्ये अनेक सणांची लगबग असेल. या सणांमध्ये तुम्हाला स्वदेशीचा विचार कधीही विसरायचा नाहीये. भारतात तयार झालेलीच भेटवस्तू असावी. भारतातच विणलेला पोशाख असावा. भारतात बनलेल्या वस्तूंचीच सजावट असेल. भारतात बनलेल्या दिव्यांचीच रोषणाई असेल आणि असं बरंच काही. आयुष्याच्या प्रत्येक गरजेत
सगळं काही स्वदेशीच असावं. अभिमानाने म्हणा, हे स्वदेशी आहे. अभिमानाने म्हणा, हे स्वदेशी आहे. अभिमानाने म्हणा, हे स्वदेशी आहे. ह्याच भावनेसह आपल्याला पुढे जायचं आहे. एकच मंत्र, व्होकल फॉर लोकल, एकच मार्ग, आत्मनिर्भर भारत, एकच लक्ष्य, विकसित भारत. मित्रांनो, या आनंदाच्या क्षणी तुम्ही सर्वजण स्वच्छतेवर भर देत राहा. कारण जिथे स्वच्छता असते तिथे सणांचा आनंदही आणखी वाढतो. मित्रांनो, मन की बातसाठी मला असेच मोठ्या संख्येने आपले संदेश पाठवत राहा. तुमची प्रत्येक सूचना या कार्यक्रमासाठी खूप महत्त्वाची आहे. आपले अभिप्राय माझ्यापर्यंत नक्की पोहोचवत राहा. पुढच्या वेळी जेव्हा आपण भेटू तेव्हा आणखी नवीन विषयावर चर्चा होईल. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.